प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. प्रियांनो, जेव्हा संदेश स्टार्ट होण्या अगोदर जी आपण चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये माझ्या मुखातून एक वाक्य गेलं की आज जे काय देवबाप या ठिकाणी करणार आहे ते अतिशय उत्तम करणार आहे. पूर्ण पवित्र शास्त्रामध्ये देव बाप्पाने एकाच अध्यायामध्ये आपला राग व्यक्त केलेला आहे आणि तो राग अतिशय भयानक राग व्यक्त केलाय. असा रागाची परिभाषा देव बाप्पांनी त्या अध्यायात वापरली की देवबाप हे बोलायला घाबरला नाही. मला मनुष्याला तयार करण्याचा अनुताप झाला. आता देवबाप जो सर्व समर्थ, सर्व सहन करणारा, सर्व गोष्टीवर पांघरून घालणारा, तो जर असे शब्द बोलतोय की मला मनुष्य निर्माण करण्याचा अनुताप झाला, म्हणजे नेमकं काय झालं असेल. पण त्याच अध्यायामध्ये एका व्यक्तीची प्रशंसा पण देवबाप्पांनी केली. भयानक आगीसारखा राग पण ओतला एका अध्यायात, पण एका व्यक्तीसाठी स्तुतीचे शब्द स्वतः काढलेत. बघूया वेळ न घेता. उत्पत्ती 6वा अध्याय 6वंच वचन. इकडं बसंत आहे तुम्ही. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. त्याच्या चित्ताला काय झालं? खेद झाला. आणि ओवीच्या भाषांतरात अनुताप शब्द दिलाय, त्याच्यात खेद शब्द वापरलाय. प्रियांनो, जे मूळ भाषांतराचे शब्द आहेत ना, अनुताप पण आहे का? म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप हा शब्द मला जास्त आवडतो. नंतर खेद शब्द दिलाय का? बर. बघा, प्रभू परमेश्वराला अनुताप होणं, खेद होणं साधी गोष्ट समजता तुम्ही. देव बाप्पाने हे उद्गार जर काढले तर नेमकं काय झालंय त्या ठिकाणी? काहीतरी विचित्र प्रकार झाला असन, जो देवाला असहनीय झालाय. प्रियांनो, माणसाला असहनीय असलं तर ठीक आहे, पण जेव्हा देवाला असहनीय शब्द होतो तेव्हा देव बाप्पन आपला क्रोध प्रगट केल्याशिवाय राहत नाही. म्हणून पूर्ण पवित्र शास्त्रामध्ये देव बाप्पाने आपला राग थोड्या थोड्या प्रमाणात व्यक्त केलाय काही ठिकाणी, पण या ठिकाणी असा भयानक राग, आगीसारखा राग प्रभूने प्रगट केलाय. तो तुम्हाला याच अध्यायातून प्रभू दाखवणार आहे. पण नेमकं या पृथ्वीवर काय झालं होतं ज्याच्यामुळं प्रभूला इतका राग आला ते बघू आपण. 4थं वचन वाचा त्याच अध्यायाचं. त्या काळी भूतलावर महाकाय भूते पुढे देवपुत्र मानव कन्यापाशी गेले, तेव्हा त्यास पुत्र झाले. ते प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरुष होऊन गेले. त्या समयामध्ये पृथ्वीवर व्यभिचाराचं प्रमाण वाढलं होतं. मनुष्य तर व्यभिचार करतच होता, पण जे देवाचे देवपुत्र पवित्र होते ते देखील व्यभिचार करायला त्यांनी पण माघार घेतली नाही. त्यांनी पाहिल्या राजकन्या सुंदर आहेत दिसायला, त्यांचं मन विचलित झालं आणि ते विसरून गेले, आम्ही देवपुत्र आहोत, आम्हाला हे करणं योग्य नाही, हे आम्हाला शोभणारी गोष्ट नाही. त्यांनी पण त्या गोष्टी केल्या जे मानव करत होते आणि याचा उत्पात पुढं चालून इतका वाढला की देव बाप्पाला तो त्यांचा प्रकार पाहून देव पण अस्वस्थ झाला आणि मग देव बाप्पाने उद्गार काढे, मला मनुष्य निर्माण केलेल्याचा
अनुताप झाला. आता 8वं वचन वाचा त्याच अध्यायाचं. 8वं. परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. कोणावर कृपादृष्टी होती? बघा, एवढ्या आगीच्या याच्यातून देवबाप कोणासाठी काय शब्द काढतोय? नोहावर माझी कृपादृष्टी होती. कशी होती ती बघू आता 9व्या वचनात बघा. नोहाची वंशावळी येण्याप्रमाणे मिखा हा आपल्या काळच्या नाही 9वं वचन. नोहाची वंशावळी येण्याप्रमाणे नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला. नोहाला शेम, हाम व याफेत बस 9वं वचन. एक वचन सांगितलं नाही, एकच काय प्रमाण सांगतोय देवाचा आत्मा? तो धार्मिक आणि सात्विक होता. एवढा उत्पात त्याच्या काळामध्ये नोहाने पाहत होता. पण नोहाचे मुलं, नोहाच्या सुना आणि नोहाची पत्नी त्या गोष्टीला समरूप झाले नाही. ते देवाच्या सान्निध्यामध्येच होते, देवाच्या भयातच होते आणि देवाच्या सांगण्याप्रमाणेच वागत होते. आज आम्ही नोहाचा काळ भूतकाळ आहे आमच्यासाठी, आहे ना. नोहा आज आमच्यासाठी भूतकाळामध्ये आहे. पण आठवण देवबापाने आजही नोहाची ठेवलेली आहे. पण वर्तमान काळामध्ये आम्ही आहोत. आज आम्ही वर्तमानमध्ये चाललोत ना. त्या काळी देवबाप्पाला जलप्रलय आणण्याचा देवबाप्पाने विचार मनामध्ये आणला. पण या समयामध्ये आम्ही जे प्रभूमध्ये आज आहोत, आमच्यासाठी प्रभूने असा प्रकार मनात आणलेला नाही. आमच्यासाठी प्रभूने काय मनात आणलंय? माझे विश्वासणारे जिथं मी राहतो स्वर्गात, तिथं मी घेऊन जाईन. पण विश्वासणारे स्वर्गापर्यंत येतील का, या गोष्टीचं परीक्षण देवबाप स्वर्गातून करत आहे. आणि ज्या प्रियजनांचं स्वर्गामध्ये येणं तय केलंय प्रभूंनी, त्यांच्यापर्यंत देवाचे सेवक आजही प्रभू पाठवतोय. म्हणून मी वेळ घालवायला आणि टाइमपासला येत नाही. माझा देवबाप तुमची भेट घ्यायला आलेला आहे. तो जर माझ्यासारखा शरीरात असताना तर मला पण तो म्हणला असता, नको येऊ, मी शरीरात पण आहे ना आत्म्यात पण आहे, मीच जातो तिथं, तुझी काही गरज नाही मला. तो आत्म्यात आहे, मी शरीरात आहे. पेंटिकॉस्टच्या दिवशी झालंय. आत्मा आला पेत्रावर आणि पेत्राने संदेश दिला. पण आज पेंटिकॉस्टचा जो संदेश आहे पेत्राचा, त्या संदेशाला बहुसंख्य पाळक, बहुसंख्य विश्वासणारे नाकारित आहेत. प्रियांनो, जो कोणी बायबलचा बघा, एक वचन काढा, मत्ते शुभवर्तमान 5वा अध्याय 18वं वचन. 5वा अध्याय 18वं वचन. कारण मी तुम्हास खचित सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. जो कोणी या बायबल मधला काना किंवा मात्रा काढून टाकण्याचं धाडस करीन ना, त्याला स्वर्गात एंट्री नाही. देव बाप्पाचा आत्मा जे पण बोलतोय पुराव्यानिशी बायबल मधून बोलतोय. मी माझ्या मनाचं सांगत नाही. म्हणून मी आल्याबरोबर म्हणलं ना, आज तुमच्यासाठी मानना स्पेशल देव बाप्पांनी ठेवलाय. सांगा, देव बाप्पांनी जर काना आणि मात्राला जर बायबल मधून काढण्याची परवानगी दिलेली नाही आणि आजचे विश्वासणारे, आजचे पाळक प्रेषित 2:38 वचनाला जर आपल्या जीवनामध्ये जागा देत नाही, त्यांची जागा स्वर्गामध्ये प्रभू तयार करत आहे का? म्हणून मी नेहमी सांगतो, तुम्हाला पृथ्वीवरूनच कळणार आहे तुम्ही स्वर्गात जाणार आहेत किंवा नाही. जो वचनात असतो ना, त्याला देवबाप दाखवतो तुझं जाणं होणार आहे का नाही. मोशेला पण प्रभूने सांगितलं होतं, कानान देशात मी तुला पाठवीन.
पण मोशे जाऊ नाही शकला, ऐकलं नाही त्यांनी. पण ऐकलं असतं तर गेला असता कानान देशात. पण मोशेवर देवाने दया केली, डोंगरावरून कानान देश मोशेला दाखवला. तू माझ्यासाठी माझ्या लोकांना 40 वर्ष इस्रायली लोकांना कानान देशापर्यंत घेऊन जाण्यास तयार झाला, म्हणून कानान देश बघ. पण तुझं तिथं जाणं होणार नाही. का नाही गेला मोशे? खडकावर त्याने एकदा काठी आदळायची, तिथं 2दा काठी आदळली पाण्याच्या ठिकाणी रागाच्या भरामध्ये, म्हणून त्याचं जाणं कानान देशात झालं नाही. आजचे विश्वासणारे फार सहजरित्या प्रेषित 2:38 वचनाला काहीच समजत नाही. त्यांना काहीच वाटत नाही त्या वचनाचं. ते म्हणतात आमच्यासाठी ते वचन शुल्लकाला जागा आहे, पण त्याला जागा नाही. आणि एवढंच बोलून थांबले नाही तर ओनली जीजस, खोटा संदेष्टा, नरकात जाणारा, त्याचं जे ऐकन ते पण नरकात जाणारे, एवढ्या उपमा देऊन त्या वचनाचा त्यांनी असा घृणास्पद अपमान केलाय. आणि म्हणते प्रभू आल्यावर मी जाणार आहे प्रभू बरोबर. घेईन का प्रभू? घेईन? मी तर म्हणतो पायाजवळ पण प्रभू उभा नाही करायचा, पायाजवळच उभा नाही करायचा. मग घ्यायचा तर प्रश्न लांबचा आहे. काही जणांना वाटतं प्रभू येणार आहे ना, बस मलाच घेऊन जाणार आहे. प्रभू त्यांनाच घेऊन जाणार आहे ज्यांनी वचनाप्रमाणे आचरण केलंय. त्याने बायबलमध्ये सांगून ठेवलंय, जो वचनाप्रमाणे आचरण करील त्याचं मी स्वागत करायला येत आहे. ज्याने वचनाप्रमाणे स्वागत न केलं नाही, वचनाला दोष लावत बसले, घेईन का प्रभू बरोबर? म्हणून काय पाळक, काय विश्वासणारे म्हणतात, जे स्वर्गात जाणार नाही ते नरकात जाणार आहे. पण प्रभू नरकातही टाकणार नाही त्यांना. प्रभू जर स्वर्गात येणार नाही तर प्रभू त्यांना नरकात पण टाकणार नाही. आणि बऱ्याच संदेशामधून मी दाखवलंय की ज्यांना स्वर्गात घेतलं जाणार नाही ते कुठं असणार आहे. पण माइंड फ्रेश होण्यासाठी पवित्र आत्मा पुन्हा एकदा ते वचन तुम्हाला दाखवू इच्छित आहे. प्रगटीकरण 11वा अध्याय 2रं वचन, जर स्वर्गात जाणार नाही तर ते नरकात पण जाणार नाही. बघा, तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नको, कारण ते परराष्ट्रीयांना दिले आहे आणि ते 42 महिने पवित्र डबे सोडवतील. अंगणामध्ये सगळेजण बसणार आहेत. एकही जण नरकात टाकला जाणार नाही. का नाही टाकला जाणार? अहो, त्यांनी वचनाला दोष लावलाय, वचनाच्या विरोधात अपशब्द बोललेत, सेवकाचा वारंवार अपमान केला. या दासाचा तर अनेक विश्वासणाऱ्यांनी इतक्या कटू शब्दामध्ये अपमान केला. काही जणांनी तर इतक्या भयानकरित्या माझा अपमान केला. का केला माहिती का? त्यांना असं वाटत होतं आम्ही जेवढा जास्त भयानक या दासाचा अपमान करू म्हणजे हा दास आमच्या दरवाजात पुन्हा येणार नाही. पण असं झालं नाही त्यांच्या जीवनात. देवाने मला पाठवलं आणि मी गेलो. मी नाही म्हणलो प्रभू फार माझा अपमान त्यांनी डेंजर केलाय, मला लाज वाटन त्यांच्या दरवाजात पाय ठेवायचा, असा अपमान मी ऐकलाय आणि तू मला म्हणतो जा तिथं. गेलो मी. आणि तेच विश्वासणारे आज प्रेषित 2:38 वचनामध्ये वाढत आहेत. ज्यांनी कटू अपमान केला तेच प्रियजन आज बाप्तिस्म्याच्या रस्त्यावर चालत आहे, पण अजून बाप्तिस्मा झालेला नाही. 19 वर्ष झाल्या सेवा करतोय मी. 19 वर्ष. एक बाप्तिस्मा माझ्या नावावर नाही आत्तापर्यंत. प्रेषित 2:38 वचनाच्या नावावर. कशी सेवा केली असेल सांगा? वाटण का खरं तुम्हाला? मी नेहमी सांगत असतो जगामध्ये सगळे खोटं बोलतील, पवित्र आत्मा कधीच खोटं बोलत नाही. आणि ज्या सेवकाला नियुक्त करतो त्याला पण आदेश देतो खोटं बोलू नको, खोटं बोलशील तर हाकलून देईन तुला. सेवा करायची ना नम्रतेने कर, मी तुझ्या बरोबर आहे. तू नम्रतेच्या बाहेर गेला ना तुझी अकालपट्टी.
देवाजवळ सेवकांची कमी नाही. इतका भयानक शाऊल होता, ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा. त्याला निवडलं प्रभूंनी. कोणताच ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या डोक्यातही कधी विचार आला नसन की शाऊलाला प्रभू सेवेसाठी निवडील. आणि गलती करायचे लोक म्हणले पण आम्हाला नाही खरं वाटत, जो शाऊल ख्रिस्ती लोकांचा छळ करायचा तो देवाची सुवार्ता सांगतोय. आणि जेव्हा पाऊल त्या गलतीकारांमध्ये गेला सेवेला, तेव्हा पाऊलाने स्वतः उदाहरणासह त्यांना दाखवलं, बसा प्रार्थनेला, ऐका मी काय बोलतो. आणि जेव्हा पाऊलाचा संदेश ऐकला तेव्हा ते प्रभावित झाले. त्यांनी मान्य केलं, खरोखर छळ करणारा हा शाऊल आता देवाचा सेवक आहे. प्रभू ज्या गोष्टी असंभव असतात ना ज्या व्यक्तीच्या जीवनात, त्याच्या जीवनातून त्या संभव करून दाखवतो. मोशे पण आपल्या काळामध्ये देवापासून पाळण्यासाठी लय त्यांनी लपंडाव सुरू केला. मी जड ओठाचा आहे, जड जिभेचा आहे, एवढा मोठा फारो राजा, त्याच्यासमोर जाऊन मी काय बोलू, मी अनपढ आहे, तो ज्ञानी राजा आहे, त्याच्याशी मी काय बोलू, माझ्या मुखात शब्द काय येतील. देव म्हणला, काळजी करू नको, तिथं जाय तू, तिथं गेल्यावर तुझ्या मुखात काय शब्द येतील मी पाठवीन शब्द. किंतु परंतु नंतर मोशे फारोकड गेला आणि तिथं मग पवित्र आत्म्याने मोशेच्या मुखातून काय केलं ते आपल्याला माहिती आहे. निर्गमाच्या 4थ्या अध्यायामध्ये ते सांगितलंय सगळं काही, की तिथं देव बाप्पाने कशा प्रकारे फारो राजाबरोबर मोशेचा उपयोग केला. प्रियांनो, आमचा देव असंभव गोष्टीला संभव करणारा आहे. आता जे वचन आलंय आज की देवाला अनुताप झाला, पस्तावा झाला, त्या गोष्टीचे प्रमुख 4 कारणं आहेत. आणि त्या 4 कारणावर हे वचन अवलंबून आहे. आता ते 4 कारणं काय आहेत, आता मी पाठांतर केलेत, पण काय होतंय माझं जमलिंग कधी वरचं खाली येतंय, खालचं वर जातंय, मधलं शेवटी येतंय, न तर शेवटीचं पहिलं येतंय. ही माझी जमलिंग आहे सध्या. पाठांतर मी करतोय, परंतु डिटेलवार कधी माझ्या मेमरीमध्ये ते बसत नाही. का नाही बसत, त्याला माझ्या वयाचा प्रॉब्लेम आहे. 64 वय म्हणल्यावर मनुष्याची बुद्धी लहान बालकाची व्हायला सुरुवात होते. म्हणून काही जणांना वाटतं ही वय आहे, याच्यात संदेश आहे, पण तुम्हाला मी दाखवलं फक्त पाठ हा शब्द त्याच्यात मी लिहिलेला आहे. आणि कधी मला जर आठवलं नाही 4 गोष्टीचा क्रम, तर फक्त मी ते बघून सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट बघूया, त्यामध्ये आता जे वचन उत्पत्ती 6:4 बघितलं होतं, 2 प्रकारच्या लोकांना देव बाप्पाने आजच्या समयापर्यंत अंधकाराच्या कोठडीमध्ये बंद करून ठेवलंय. 2 प्रकारच्या लोकांना बंद करून ठेवले, ते आजपर्यंत बंद आहेत आणि ओरडत आहेत त्या रूममध्ये अंधारात, किंचाळ्या ठोकीत आहेत. आणि मग आम्ही ऐकलं मागील दिवसामध्ये काही वर्षापूर्वी, अहो पृथ्वीच्या खाली ना फार भयानक आवाज आम्ही ऐकले, असे डेंजर आवाज आम्ही ऐकले. ते आवाज ऐकून आम्हाला वाटलं हे कसले आवाज आहे. यांनो, अशा लोकांना देव बाप्पाने अंधाऱ्या कोठडीमध्ये ठेवलंय की ते तिथून बाहेर आजपर्यंत निघले नाही. का नाही निघले? कारण त्यांच्या न्यायासाठी देवाने त्यांना स्पेशल ठिकाणी ठेवलेलं आहे. बघूया आता ते वचन. 2 पेत्र 2 अध्याय 4 वचन. दुसरे पेत्र 2 अध्याय 4 वचन. कारण ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही, तर त्यास नरकात टाकले आणि न्याय निवाड्याकरिता राखून अंधकामय खाड्यात ठेवले.
अंधकारमय खाड्यात त्यांना आजपर्यंत ठेवलं, त्या खाड्यातून त्यांना वर येता येत नाही. मग तो खाडा कसा असन? देवदूत म्हणल्यावर किती पॉवरफुल आहेत देवदूत, पण देवाने असा शाप दिला की या खाड्यातून तुम्ही बाहेर निघू शकत नाही. ते आजपर्यंत निघले नाही. आणखी त्यांना एक मित्र आहे, हे एकटेच नाही, यांना एक मित्र आहे. आता तो मित्र बघू आपण बायबलमधून. उत्पत्ती 6 अध्याय 4 वचन. हा दुसरा मित्र आहे यांच्याबरोबर. हे एकटेच नाही, यांच्याबरोबर एक जोडीदार पण आहे. 4 वचन. त्या काळी भूतलावर महाकाय होते. पुढे देवपुत्र मानव कन्यापाशी गेले, तेव्हा त्यास पुत्र झाले. ते प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरुष होऊन गेले. देवपुत्र यांना देखील त्या खाड्यात टाकलंय प्रभूने. त्यांची पण गय केली नाही. आणि देव बाप्पांनी जेव्हा पाहिलं मानव तो करतोयच मनाच्या मनमानी, पण देवपुत्र पण त्या मनमानीला हरकत घ्यायला तयार नाही. ते पण अनुशासनाच्या बाहेर जायला ते पण घाबरत नाही. तेव्हा नोहाला प्रभू परमेश्वर म्हणला, तू एक तारू बनव. त्या तारूचं मोजमाप त्याच अध्यायात दिलंय. आणि त्याला सांगितलं, मी पृथ्वीवर 40 दिवसाचा जलप्रलय आणणार आहे. 40 दिवस देव बाप्पाने या भूतलावर पाऊस पाडला, पण हा पाऊस 150 दिवस पृथ्वीवर पाणी व्यापून असा राहिला. बघा आता ते कुठं दिलंय? 7 अध्याय उत्पत्तीचा 2 वचन. सर्व शुद्ध पशुपैकी नर मादा 7 आणि अशुद्ध पशुंपैकी नर मादा 2 आणि आकाशातील पक्ष्यांपैकी नर मादा 7 बरोबर केले. अशाने भूतलावर त्यांचे बीज राहील. अजून 7 दिवसांचा अवकाश आहे. मग मी 40 दिवस व 40 रात्री पृथ्वीवर पर्जन्य पाडणार आणि मी केलेले सर्व काही भूतलावरून नाहीसे करणार. थांबा, सॉरी, 24 वचन. 24 7 अध्याय 24. 150 दिवस पर्यंत पाणी पृथ्वी व्यापून होते. किती दिवस होतं? म्हणजे पूर पृथ्वीवर 150 दिवस होता. आणि 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनात दाखवलंय की 150 दिवसानंतर पूर वसरायला लागला. आणि मग नोहाने निरनिराळे पक्षी पाठवले की पृथ्वीवरचं पाणी किती ओसरलंय, कोरडी भूमी झाली का नाही याचं परीक्षण करण्याकरता खालच्या अध्यायात मग त्या गोष्टी दाखवल्या. म्हणजे देव बाप्पाचा क्रोध इतका भयानक झाला की त्याने त्या काळातले जेवढे पक्षी होते, प्राणी होते, जे काही कीटक होते, सगळ्यांना मारलं. माणसाला देखील त्याने सोडलं नाही. फक्त शेत, हामान आणि नोहा यांचा परिवार वाचला. 3 मुलं, 3 सुना आणि उभयता. 8 जणांचा बचाव केला. आणि 2-2 जोड्या जहाजामध्ये घालण्याचा जो नियम त्याच अध्यायात 6 सांगितलं, त्याप्रमाणे नोहाने केलं. आणि तिथून ही उत्पत्ती नवीन आली आमच्यासाठी. म्हणजे पहिल्या उत्पत्तीचा देव बाप्पाने कम्प्लिटली नाश केलाय. कम्प्लिटली 8 व्यक्ती सोडून. आणि जहाजामध्ये ज्या जोड्या प्राण्यांच्या होत्या, कीटकांच्या होत्या, पक्ष्यांच्या होत्या, तेवढं सोडून बाकी सगळं काही प्रभूंनी पाण्याने वाहून नेलं. विचार करा, एवढं भयानक राग देवाच्या डोक्यात येईपर्यंत त्या पृथ्वीवर कोणत्या प्रकारचं पाप चाललेलं असेल, कसं पाप चाललेलं असेल. प्रियांनो, पवित्र आत्मा तेवढंच दाखवतो सेवकाला जेवढं पवित्र आत्म्याला आवश्यक वाटतं. पवित्र आत्मा पूर्ण डिटेल दाखवत नाही सेवकाला. कारण होतो का उत्पत्तीच्या काळात मी तिथं? तुम्ही होते का बघायला की कसा उत्पात चालला होता? पण वचनात पवित्र आत्मा म्हणतोय की पृथ्वी भ्रष्ट झाली होती.
पूर्ण पृथ्वी भ्रष्ट केली होती या लोकांनी, म्हणून प्रभूने त्या भ्रष्ट पृथ्वीला साफसूत्र केलं पाण्याने. आणि मग नोहाला जहाजातून बाहेर येण्याची आज्ञा दिली आणि मग नोहाने आपला वंशज पुढं वाढवला. कसं देव महान आहे प्रियांनो. एक पिढी कम्प्लिटली प्रभूंनी डिस्ट्रॉय करून टाकली, समाप्त करून टाकली आणि नोहाच्या माध्यमातून नवीन पिढी आमच्याकडे आली. पण या नवीन पिढीला उत्पादकाचा दर्जा आब्रामाला दिला. अखिल राष्ट्राचा पिता म्हणून आब्रामाची गणना देव बाप्पाने त्याच उत्पत्तीच्या 17व्या अध्यायात केली. 17व्या अध्यायात आब्रामाला उपमा दिली, अखिल राष्ट्राचा तू पिता आहेस. 17:4 मध्ये हे वचन देव बाप्पाने उत्पत्तीमध्ये ठेवलेलं आहे. प्रियांनो, अंशाने प्रकाराने जसं देव बाप्पाने आपल्या प्रजेची जडणघडण केली, इब्री 1:1 मध्ये जे सांगितलं ना, ते वचन उत्पत्तीच्या 17व्या अध्यायापासूनच पूर्ण व्हायला सुरुवात केली. पहिला दर्जा, पहिला अभिमानाचा मुकुट घालणारा देवाच्या नजरेमध्ये आब्राम होता. आब्रामाच्या मार्फत मग सगळं काय. नवीन करारात देखील आब्रामाचा शब्द प्रभूंनी ठेवलाय. कुठं ठेवलाय आब्रामाचा शब्द नवीन करारात माहिती आहे? काढा गलती करायचं पत्र 3रा अध्याय 29वं वचन. बघा तिथं काय म्हणतोय प्रभू. तिसरा अध्याय 29वं वचन. आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्रामाचे संतान आणि अभिवचनाचा द्वारा वारिस आहात. कोणाची संतान आहेत आम्ही? आब्रामाची संतान. इतका मोठा बहुमान आब्रामाला देव बाप्पाने दिला, कारण त्याच्यासारखा सात्विक आणि सरळ त्या राज्यामध्ये दुसरा कुणी नव्हता. पण आब्रामाची पार्श्वभूमी जर पाहिली तर आब्राम हा सूर्याची पूजा करणारा होता असं त्याच्या पार्श्वभूमीमध्ये दिसतं. पण जेव्हा देवाचं कॉलिंग त्याला येतं, सगळं सोडून देतो, आपल्या पत्नीला घेऊन निघतो आणि त्याच्या मागं त्याचा पुतण्या लोट पण येतो. प्रियांनो, कॉलिंग करणं आणि लगेच तशा प्रक्रियेत उतरणं इतकं सोपं नाही आहे. तुम्हाला आज एक अनुभव सांगणार आहे प्रियांनो. आज सेवक आहे ना आम्ही, सेवक आहेत ना सेवक, मान्य करतो ना आम्ही सेवक आहे. पण सांगा कोणत्या सेवकाच्या मनामध्ये मला पैसा भेटू नये असा शब्द आहे का? सांगा कोणता सेवक आहे? तो म्हणतो मला पैसा लागत नाही, मी सेवक फक्त राहीन, मला पैशाची गरज नाही. एखादा सेवक दाखवा मला असा. त्यामध्ये मी स्वतः देखील नाही आहे. मी माझ्यापासूनच स्टार्ट करतो. पण असा एक सेवक आहे प्रियांनो, त्या सेवकाने 80,000ची नोकरी आणि तरुण आहे एकदम. असं नाही की वयोवृद्ध आहे, तरुण आहे. तरुणपणात देव बाप्पाने त्या दासाला ऑन ड्युटीवर कॉलिंग केलं. ऑन ड्युटीवर BSF म्हणतात ना, BSF, त्याच्यामध्ये तो गन मास्टर होता. गन मास्टर. फक्त रिव्हॉल्वरनी गोळ्या चालवण्याशिवाय त्या सैनिकाला दुसरं काम नव्हतं. आणि त्या सैनिकाला देवाने कॉलिंग केलं, तू हे सोड, माझी सेवा करायला चल. आणि त्याने ताबडतोब निर्णय घेतला, आपल्या अधिकाऱ्यांना भेटला, म्हणला मला रिझाईन द्यायचं. अधिकारी रिझाईन घ्यायला मान्य व्हायना. म्हणे इतकी चांगली नोकरी आहे, 70-80 हजार पगार आहे महिन्याला. इतक्या मोठ्या नोकरी, इतक्या मोठ्या पैशाला डावलून रिझाईन कशाबद्दल द्यायचं? त्या दासानी, तेव्हा दास नव्हता तो म्हणला मला देवाने कॉलिंग केलं, येशू ख्रिस्तानी सेवा कर. आणि रिझाईन देऊन तो दास आज सेवा करतोय. आणि
इतकी भरभराटीची सेवा त्या दासाची मी डोळ्यांनी पाहून आलोय. मी डोळ्यांनी पाहिली. प्रियांनो, 80,000 पैशाला सोडून देणं इतकं सोपं काम नाही तरुणपणामध्ये. अजून लग्न नाही झालं त्या दासाचं, लग्न नाही झालेलं, अविवाहित आहे तो दास. पण अशी भाषा त्या दासाच्या मुखातून निघते ना, 60 वर्षाचा सेवक असला ना सेवा करणारा, त्या सेवकाला मागं टाकतोय तो. असे शब्द आहेत त्या दासाच्या मुखात. प्रियांनो, एखाद्याची स्तुती ना, त्या दासाच्या मागं ज्याची होती ना, तो दास धन्य आहे. तोंडावर तर कुणी पण आजी आजीन दाजी दाजीच करतं. माणसाची मन काय आहे? तोंडावर हाजी आजी, माग दगलबाजी. पण ज्या दासाची माग हाजी आजी होती ना, तो दास आशीर्वादाचं पात्र आहे. तो देवाच्या नजरेत तर आहेच आहे, पण मनुष्याच्या नजरेत पण माग नाही आहे. आणि त्या दासाचं मी तुम्हाला सांगितलं आहे आज. आणि त्या दासाला मी शब्द दिला होता की माझा जेव्हा पण संदेश ब्रिलियंट घरामध्ये होईल, त्या ठिकाणी तुमचं उच्चारण मी केल्याशिवाय राहणार नाही. आता त्यांच्यापर्यंत हा मॅसेज गेल्यावर ते म्हणते ना, रे खरंच ते वयोवृद्ध दास बोलले होते की तुमचं उच्चारण मी संदेशामध्ये करील, आणि माझं उच्चारण केलं आहे. आणि त्या दासाचं नाव काय माहिती आहे? आता नाव सांगतो, नावविरहित पण ठेवत नाही तुम्हाला. त्या दासाचं नाव आहे किरण निर्मल. कोपरगाव या ठिकाणी त्यांची सेवा आहे, आणि फार प्रभावी सेवा आहे कोपरगावला. पूर्ण भारताभर त्यांचं ते काय म्हणतात ते झूम काय असतं ना, झूमच्या माध्यमातून रोज त्यांची पूर्ण भारतभर मीटिंग चलते रात्री 9ला. पूर्ण भारतातले लोक रात्री 9ला त्या अविवाहित दासाचा संदेश ऐकतात. पूर्ण भारतातून ऐकतात, फक्त इथं कोपरगावमधून नाही ऐकत. ज्याने देवासाठी सर्वात मोठं बलिदान दिलं ना देवबाप, त्याला पण सेवा त्याच प्रकारची देतो ज्या प्रकारे त्याने त्याग केलेला आहे. इतकं सोपं नाही प्रियांनो पैशाला सोडून देणं. ऑन ड्युटीवरून घरी आले ते, घरच्यांनी विचारलंच असेल ना, ड्युटीवर होता घरी कसं काय आला? घरच्यांनी विचारणं केल्याशिवाय राहिले असते का? या दासानी घरी पण तेच कारण सांगितलं जे तिथं सांगितलं. आणि त्या दासाची सेवा इतकी प्रभावित आहे, त्या दासाला मी सल्यूट केला. सल्यूट म्हणलं, या वयोवृद्ध दासाचा सल्यूट आहे तुम्हाला. हा दास कधीच कोणाला सल्यूट करत नाही, पण तुम्हाला मी सल्यूट करतो, कारण तुम्ही देवासाठी एवढा मोठा त्याग करणं आजच्या समयामध्ये कोणाला शक्य नाही. कोण पैशाच्या नादी लागत नाही, कोणाला पैसा नको आहे, तुम्ही पैशाला सोडून दिलं प्रभूसाठी. प्रियांनो, इतकं सोपं नाही. बोलणं फार सोपं आहे जगामध्ये, करणं तेवढंच अवघड आहे. आणि जे असे सल्यूट करणारे सन्मानाचे पात्र आहेत, अशा सेवकाचं उच्चारण या दासाच्या मुखातून वेळोवेळी होणार. हे प्रार्थनेमध्ये माझे शब्द आहेत. आणि जिथं देवबाप मला या दासाची आठवण देईन, तिथं हेच शब्द देवबाप कशा प्रकारे प्रगट करील ते मला माहीत नाही, पण देवबाप प्रगट केल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला सांगतो. आता आणखी एक वचनाकडे जाऊ. बघा, देवदूतांना देखील देवबाप्पाने सोडलं नाही, देवपुत्रांना पण देवबाप्पाने सोडलं नाही. आंधळ्या कोठडीमध्ये त्यांना आजपर्यंत राखून ठेवले त्यांच्या भयानक पापामुळं. आणि त्यांचा न्याय सर्वप्रथम प्रभू करणार आहे, आणि त्या न्यायानंतर मग आमच्या न्यायाकडे प्रभू येणार आहे. पण ते अति घोर देवाच्या नजरेमध्ये पडलेले लोक आहे. आम्ही इतके देवाच्या नजरेमध्ये पडलेलो नाही, म्हणून प्रभू आम्हाला सांभाळतोय. आम्ही जर त्याच्यासारखे पडलो असतो तर आम्ही पण त्याच ठिकाणी दिसलो असतो. पण मनुष्य इतका पाडला नाही,
नोहाने जी दुसरी पिढी आणली अस्तित्वात, ती पिढी पहिल्या पिढीसारखी राहिली नाही. जी पहिली पिढीने केलं ते आजच्या या पिढीने आत्तापर्यंत केलेलं नाही. हा, आम्ही पापापासून दूर नाही राहिलो हे आम्ही मान्य करतो, पण आम्ही इतके भयानक पाप केले नाही जितके भयानक पाप पहिल्या पिढीने केले. म्हणून त्या पिढीचा देव बाप्पाला जलप्रलयाने नाश करण्याची इच्छा झाली आणि देवाने ते करून पण दाखवलं. त्यानंतर आलं का जलप्रलय. नोहाला अभिवचन दिलं देव बाप्पाने. काय अभिवचन दिलं? जो जलप्रलय मी या पृथ्वीवर केला असा जलप्रलय मी पुन्हा कधी करणार नाही. आणि त्याचं प्रमाण देव बाप्पाने आकाशामध्ये मेघधनुष्य देऊन सांगितलं, हे मेघधनुष्य तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये झालेल्या कराराची खून आहे. आम्ही पाहतो ना मेघधनुष्याला आकाशामध्ये. जेव्हा ते मेघधनुष्य आकाशामध्ये दिसतं ना, परमेश्वराला नोहाशी केलेल्या कराराची आठवण होते. आमचा देव अभिवचन पूर्ण करणारा देव आहे. आता एक वचन काढा. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचन. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचन. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त. सांगा, आजच्या समयामध्ये, आजच्या वर्तमान काळामध्ये या वचनाची निंदा विश्वासणारा सेवक करत नाही का? दाखवा मला एखादा व्यक्ती दाखवा की तो म्हणतो या अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकही सेवक, एकही विश्वासणारा या वचनाच्या विरोधात अपशब्द बोलत नाही. आता आपण नगरमध्ये राहणार आहेत ना, नगर जिल्हा. आपल्या नगर जिल्ह्याचाच आपण विचार करूया. नगर जिल्ह्यामध्ये आहे असा एखादा व्यक्ती म्हणणारा की या जिल्ह्यामध्ये या वचनाची निंदा करणारा एकही सेवक नाही, एकही विश्वासणारा नाही म्हणता येईल? प्रियांनो, नगर जिल्ह्यामध्ये तर सोडा, पण पृथ्वीच्या कोपऱ्यामध्ये या वचनाची निंदा न करणारा असा एकही नाही. हर ठिकाणी या वचनाची निंदा चालली. आणि या वचनाची निंदाचं प्रचाराचं माध्यम कोण आहे? कोण आहे प्रचाराचं माध्यम? माहिती आहे तुम्हाला कोण आहे माध्यम? ज्या पण व्यक्तीने आणलंय त्या व्यक्तीला या वचनाची माहिती असल्याशिवाय त्यांनी या वचनाची अशी निंदा आणलेली नाही. म्हणजे त्या व्यक्तीला या वचनाची माहिती असलेली व्यक्ती आहे, म्हणजे ते देवाच्या संपर्कामधली व्यक्ती आहे. ती नवीन व्यक्तीने या वचनाची अपकीर्ती आणलेली नाही जगामध्ये. त्यांना वचनाचं ज्ञान आहे, त्याच व्यक्तीने या वचनाची निंदा आणलेली आहे. म्हणून मी मागील संदेशात सांगितलं होतं की ज्यांनी पण या प्रेषित 2:38 वचनाची निंदा अशा प्रकारे जगात आणली, त्यांचं नाव देव बाप्पाने स्वर्गामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये त्या व्यक्तीचं नाव लिहून ठेवलंय. आता ती व्यक्ती आहे का स्त्री आहे आपल्याला माहिती नाही, पण जे कोणी असेल त्यांचं नाव स्वर्गामध्ये देव बाप्पाने टॉप लिस्टवर लिहून ठेवलंय की हा फाउंडर आहे या वचनाची निंदा जगामध्ये प्रचारात आणणारा. आणि सांगा त्या फाउंडराचं कसा न्याय होईल? चांगला न्याय होईल त्या फाउंडराचा, ज्याचं नाव स्वर्गामध्ये सुवर्ण अक्षरात देव बाप्पाने लिहून ठेवलंय. कुणीतरी या वचनाची निंदा आणली ना, म्हणून आम्ही निंदा ऐकतोच ना आज या वचनाची.
आणली नसती कोणी निंदा तर झाली असती का वचनाची निंदा? म्हणून बायबलच्या आत्म्याने, पवित्र आत्म्याने सांगितलंय की सैतानाने बायबलमध्ये हात घालून एक वचन काढून नेलंय, आणि ते वचन कोणतं आहे? प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38 वचन. म्हणून आज बघा काही सेवक, काही विश्वासणारे या वचनाला मान्यता देत नाही. ते म्हणतात हे बायबलचं वचन आहे, पण आम्ही हे वचन जसं दिलंय तसं करणार नाही. आणि मग कारण विचारल्यावर म्हणतात बायबलमध्ये प्रभूंनी काय आज्ञा दिली? 1 बाप्तिस्मा घ्यायचा, 2 नाही घ्यायचे. 2 वचन आहेत, आम्ही 1 घेतला, 1 कशाबद्दल घ्यायचा? मग देवाने ते वचन कोणासाठी ठेवलंय? कोणासाठी ते वचन? स्वर्गदूतांसाठी ठेवलंय काय प्रेषित 2:38 वचन? विश्वासणारे समजूच नाही राहिले, आणि विश्वासणारे काय समजायच्या प्रयत्नात होते, तर मेंढपाळांनी त्या विश्वासणाऱ्यांना भडकवलं. ते वचन ऐकू नका, ते वचन पाळू नका, त्या वचनाप्रमाणे चालू नका. आणि काही विश्वासणाऱ्यांनी तसं ऐकलंय, ते आजही तसेच करत आहे जसं त्यांनी सांगितलं सेवकांनी त्यांना. म्हणून मेंढपाळाविषयी काय म्हणलंय प्रभू वचनात, त्याची पण आपण जरा ओळख घेऊ. येहेजकेलाचं पुस्तक 34वा अध्याय 10वं वचन. बघा, मेंढपाळासाठी स्पेशल वचन. 2-3 वचनं जरा मेंढपाळासाठी स्पेशल दाखवतो तुम्हाला आता. येहेजकेल, यिर्मयानंतर वाचा. इस्रायलाच्या मेंढपाळाविषयी भविष्य. हां, परमेश्वराचे वचन मला प्राप्त. नाही 10वं वचन वाचा, एकच वचन. प्रभू परमेश्वर म्हणतो, हां पहा मी मेंढपाळाच्या विरुद्ध आहे, हां त्याच्यापासून मी आपल्या मेंढरांचा हिशेब मागेन. कुणाचा हिशोब मागणार रे? मेंढरांचा. म्हणजे मेंढपाळांनी भाडकावगिरी केली का नाही? प्रभू परमेश्वर जर मेंढपाळाकडून मेंढरांचा हिशोब मागणार आहे, म्हणजे मेंढपाळांनी काहीतरी गडबडी केली ना. गडबडी केल्याशिवाय प्रभू म्हणतो का मी मेंढपाळाकडून मेंढरांचा हिशोब मागणार आहे? पण आजचे पाळक, आजचे काही ब्रदर, काही सेविका या शब्दाला दुसऱ्या शब्दात सांगतात. हा शब्द वाचतात पण याचा अर्थ दुसरा सांगतात. रिअल अर्थ काय? ज्यांनी प्रेषित 2:38 वचनाचे भाडकावगिरीमध्ये विश्वासणाऱ्यांना भडकवलं, त्याचा हिशोब देवबाप मागणार आहे. म्हणून वचनात सांगितलं यशाया 28:10 मध्ये, देवाचं वचन थोडे येते थोडे तेथे असं तो बोलतो. काही पुढं टाकितो, काही मागं टाकितो, काही मधी टाकितो. का? कारण सैतानाने परत हात घालून काढून नेऊ नये. एक वचन काढून नेलंय त्याने बायबलमधून. म्हणून आजचे सेवक, काही विश्वासणारे प्रेषित 2:38 वचनाला मानित नाही. म्हणतात नाही आम्ही ते वचन नाही मानित, आम्ही त्या वचनाप्रमाणे करणार नाही. सांगा, न्यायाच्या दिवशी देवाने जर याच वचनाचा हिशोब त्यांच्याकडे मागितला, काय आत्म उत्तर देईन त्यांना? म्हणून या दासाला प्रभू पाठवतोय, जा बाळा, माझा आत्मा सांगन त्यांच्याशी काय बोलायचं तुला. जे ऐकतील ते धन्य, जे नाही ऐकणार त्यांचा न्याय निश्चित आहे वर. पण न्याय आहे याचा अर्थ असं नाही की ते नरकात जाणार आहे. स्वर्गातून अकालपट्टी झाली की अंगणात जावं लागन. अंगणात का जावं लागन? का अंगणातच जावं लागन? स्वर्गातून अकालपट्टी झाल्यावर नरकाकड का नाही प्रभू पाठवणार? त्याचं उत्तर ऐकून घ्या. फिलिप्पियराचं पत्र 2 अध्याय 10-11. देवबाप कोणतीच गोष्ट तुम्हाला अपुरी सांगणार नाही. वाचा. यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा,
हा, आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करा. केलंय का नाही तुम्ही? येशू हा प्रभू आहे केलंय ना मुखाने कबूल? गुडघ्यावर आलात का नाही? ह्या साक्षीमुळं तुम्हाला नरकात जाता येणार नाही. अंगणात तुमची जागा तय आहे. पण आजचे काही सेवक म्हणतात स्वर्गात नाही ना, मग डायरेक्ट नरकात. नरकात प्रभूने लोक ठेवायचं ठरवलंय, पण ते विशिष्ट लोक आहेत. नरकामध्ये ज्यांनी प्रभूवर विश्वास ठेवला, स्वीकार केला, गुडघ्यावर आले, त्यांना नरकात नाही देव बाप टाकणार. मग त्यांचा मुखाने कबूल करणं व्यर्थ होईल. मग प्रभूनी काय टेम्पररी त्यांना आपल्या राज्यात घेतलं का? जवळ प्रभूला उपयोग करायचा केला आणि दिला हाकलून, जा नरकात, आता तुझा उपयोग संपला, आता तुझी जागा नरकात आहे, असा प्रभू आहे आमचा. म्हणून प्रभू म्हणतो मी अन्यायी नाही, पक्षपाती नाही. आमचा देव जे बोलतो ना ते कृतीने करून दाखवतो. म्हणून कोणाही विश्वासणाऱ्याला नरकाचा अनुभव प्रभू येऊ देणार नाही. आणि ठाम वचन ठेवलेत बायबलमध्ये. एकच वचन प्रभूने दाखवलंय. यांनो, नरकासाठी आम्ही प्रभूच्या राज्यात आलो नाही. नरकात जाणारे कोण आहेत बघा, ते दाखवतो. प्रगटीकरण 20वा अध्याय 15वं वचन. ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही, तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. अग्नीचं सरोवर काय आहे? नरकामध्ये काय आहे? आज प्रत्येकाला ओळख आहे ना, नरकामध्ये काय आहे? आग आहे ना. ती तिथं जाणार आहे. ज्यांचं नाव देवाने जीवनाच्या पुस्तकात लिहिलं नाही, तो नरकात जाणार आहे. ज्यांचं नाव जीवनाच्या पुस्तकात आहे, तो कसं काय नरकात जाईल? तो कदापि नरकात जाणार नाही. म्हणून साक्षीदार ठेवलाय प्रभूनी. कोण साक्षीदार ठेवलाय? प्रगटीकरण 3:5. हा साक्षीदार आहे की ते खात्रीने नरकात जाणार नाही. वाचा. जो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल. मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणारच नाही आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर मी त्याचे नाव पत्करेन. त्याचं नाव मी खोडणारच नाही, म्हणजे त्याला नरकापासून त्याची सुटका केल्याशिवाय मी राहणारच नाही. तो नरकासाठी नाही आहे. त्याचं नाव मी रद्द करणार नाही, खोडणार नाही. पण तो नीट नाही वागला तर अंगणात त्याला जरूर पाठवे. आता सांगत, हर विश्वासणारा प्रभूवर विश्वास ठेवतो. कशासाठी ठेवतो? स्वर्गात जाण्यासाठी. कोणी म्हणतो का मी स्वर्गाच्या बाहेर राहण्यासाठी विश्वास ठेवलाय? मी पण संदेश देतोय. मी म्हणू शकतो का मी स्वर्गाच्या बाहेर राहण्यासाठी विश्वास ठेवलाय? माझी इच्छा आहे स्वर्गात जाण्याची. पण आम्ही या आरशात, वचनाच्या आरशात पाहून जर आम्ही चाललो तर आमचं जाणं स्वर्गात होईल. या वचनाच्या आरशात पाहून नाही चाललो, मग आमचं स्वर्गात जाणं होणार नाही. म्हणून इस्रायली लोक 6 लाखापेक्षा अधिक मिसर फारोच्या दास्यातून बाहेर निघले, पण वतन दत्त देश कानान याच्यामध्ये 2च गेले. मग इतके जण कुठं गेले? ऐकलं नाही, रद्द झालं त्यांचं कानानमध्ये जाणं. हीच प्रक्रिया होणार आहे आता स्वर्गाविषयी पण. जे वचनाप्रमाणे आचरण करणारे प्रभूला दिसणार नाही, त्यांचं स्वर्गामध्ये येणं मुळीच होणार नाही. जे वचनाप्रमाणे आचरण करतील त्यांचं स्वर्गामध्ये जाणं निश्चित आहे. आणि वचनाप्रमाणे आचरण करणाऱ्या व्यक्तीची पहिली खूण आहे, तो बायबलच्या कोणत्याही वचनाचा विरोध करत नाही. इथून त्याची सुरुवात आहे. जो एखाद्या वचनाचा विरोध करतो, मग त्याने समजून घ्यायचं मी वचनाप्रमाणे आचरण करणार आहे किंवा नाही. प्रियांनो, या समयामध्ये पवित्र आत्मा उघडरित्या बोलणार आहे. आता गुपित काय ठेवणार नाही. म्हणून प्रभू कलसे 1:26 मांडला, जे गुज युगानुयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेविले होते, पण आता ते त्याच्या पवित्र जनांना प्रगट केले जाणार आहे. ते वचन आहे. म्हणून देवबाप
सेवकांच्या मुखातून आपल्या मनामध्ये ज्या गोष्टी त्यांनी ठेवल्यात त्या विश्वासणाऱ्यांना सांगणार आहे, सेवकांना सांगणार आहे. पण त्यांनाच सांगणार आहे ज्यांना देव बाप्पांनी मान्यता दिली. ज्यांना मान्यता नाही त्यांना या ऐकवलं जाणार नाही. म्हणून मी आल्याबरोबर काय म्हटलं, तुम्ही अतिशय धन्य प्रियजन आहात की देव बाप तुम्हाला भेटायला आलाय. सांगा प्रियांनो, ज्यांनी प्रेषित 2:38 वचनाचा अपमान केलाय, निंदा केली, त्या वचनाच्या विरोधात बोलले, त्या व्यक्तींना क्षमा मिळवण्याचा समय आहे का नाही? आहे का नाही? त्यांनी जर क्षमा मिळवण्यासाठी प्रभूचा दावा केला तर प्रभू त्यांचा इन्कार करील का? म्हणून नेहमीने पण आपल्या जीवनामध्ये एक कार्य केलं. बघूया नेहमीचं कार्य. नेहमीचं पुस्तक 9वा अध्याय 2रं वचन. योबाच्या अलीकड, योब आहे ना, योबाच्या अलीकड नेहम्या. नववा अध्याय 2रं वचन. इस्रायल वंशातील लोक विदेशांपासून निराळे झाले आणि उभे राहून त्यांनी आपली पातके आणि आपल्या पूर्वजांचे अपराध कबूल केले. काय केले? आपल्या पातकांचे, आपल्या पूर्वजांच्या पातकाचे अपराध त्यांनी कबूल केले. मान्य केलं त्यांनी की आम्ही हे अपराध केलेत, आम्हाला याची क्षमा कर. आज जे कोणी प्रेषित 2:38 वचनाच्या विरोधात चाललेत किंवा त्या वचनाच्या विरोधात बोलतात, त्यांच्यासाठी क्षमा मिळवण्यासारखा या समयासारखा दुसरा समय आहे का कोणता? प्रभूला या पृथ्वीवर या वचनाची हर ठिकाणामधून निंदा जी चाललेली आहे, ही निंदा थांबलेली प्रभूला पाहायची आहे. म्हणून प्रेषित 2:38 वचनाची सुवार्ता आजही देवबाप आपल्या सेवकाच्या मुखातून सांगतोय. पण काही जण काही अफवेचे शब्द या वचनाला देतात. काय नाही हो, ते खोटे संदेश देत म्हणून फिरतात. त्यांना काय देवाची मान्यता आहे का? देवाचा आत्मा खोट्या संदेश त्याला एवढी आझादी देईन का पृथ्वीवर हिंडायची? ज्या देवदूतांनी देवपुत्रांनी पाप केले त्यांना अंधाऱ्या कोठड्यात देवबाप्पांनी बंद करून ठेवलंय. न्यायाच्या समयासाठी खोट्या संदेशाला अशी आझादी देईन का? निवडलेल्यांमध्ये जाण गलत बीज टाकून मोकळा होय? देवाने काय विश्वासणाऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिलंय का? काही बोलतात सेवक लोक, विश्वासणारे, या वचनाची सेवा करणाऱ्या दासांना. इतकं घोर शब्द सेवकासाठी वापरू नका की स्वर्गामध्ये देवबाप्पाला तुमच्याविषयी अनुताप होईल आणि देवबाप रागाने तुम्हाला स्वर्गाच्या बाहेर हाकलून देईन. इतका अपशब्द त्या वचनाविषयी बोलू नका, कारण ते देवाचं गोल्डन वचन आहे, गोल्डन. आणि या गोल्डन वचनाची सुवार्ता पेत्राला सांगण्याचं सौभाग्य देवबाप्पांनी दिलं आणि पेत्राने ते सौभाग्य पूर्ण करून दाखवलं. म्हणून त्याला स्वर्गाच्या राज्याची किल्ली बक्षीस मिळाली. कारण आहे स्वर्गाच्या राज्याची किल्ली देण्याचं. का 11 प्रेषितांना नाही दिली? एकालाच का दिली? ज्याला आत्मा आहे ना त्यालाच ही आत्म्याची भाषा पवित्र आत्मा समजावून सांगतो की पेत्रालाच का दिली. पेत्राच्याच मुखातून या वचनाची घोषणा का झाली? कारण जो ऐकतो ना देवबाप त्याचा सन्मान करतो. जो ऐकत नाही ना देवबाप त्याचा सन्मान नाही करत. प्रियांनो, या जागेमध्ये देवबाप मला आठवण करून देतोय. मी तर असा व्यक्ती आहे, रात्री काय खाल्लं ना तर सकाळी विचारलं ना कोणी रात्री काय खाल्लं, 10 वेळेस डोक्याला हाणावं लागतं काय खाल्लंय मी. ही माझी अवस्था आहे आजची. पण जेव्हा पवित्र आत्मा बोलतो ना, पवित्र आत्मा सगळं मला आठवून देतो.
की तू काय बोललास माझ्या आत्म्याच्या प्रेरणेतून या जागेमध्ये. 2 ते 3 वेळेस देवाचा आत्मा तुम्हाला कळकळीने बोललेला आहे या वचनाविषयी प्रियांनो. पण तुम्ही ह्या वचनाची किती गंभीरता आपल्या हृदयात जपली किंवा जपत आहात हे तुम्हाला माहीत आणि प्रभूला माहीत. मला नाही काही माहिती. हे बघा, संधी तोपर्यंत आहे तुम्हाला, पण जोपर्यंत प्रभू येत नाही. प्रभू आल्यावर मग संधी नाही. मग किती प्रभू समोर म्हणले ना, ते वयोवृद्ध दास येत होते, ते सांगत होते, त्यांच्या समोर तर आम्ही नाही प्रभू मान्य केलं, पण तुला बघतोच ना आता आम्ही सगळं मान्य करायला तयार आहे. तेव्हा प्रभू जर असं म्हणला, माझा दास होता तेव्हा का नाही मान्य केलं? मला पाहिलं होतं सगळं मान्यतेची तयारी आहे. आणि अखिल जगातले पृथ्वीवरले सगळेजण हेच विधान बोलणार आहेत प्रभूला. प्रभू आल्यावर हेच विधान बोलणार आहेत, प्रभू तुला पाहतो, आता तू जे म्हणशील ते आम्ही करायला तयार आहे. प्रभू जर म्हणला माझे सेवक प्रेषित 2:38 वाचनाविषयी सुवार्ता सांगत होते, ते का नाही ऐकलं? मग काय उत्तर देतील? बघा, निर्भीडपणे बोलतोय मी, घाबरत नाही मी. आणि रेकॉर्डिंग चालली याच्यामध्ये. हे फक्त तुमच्यासाठी माझ्यासाठी नाही, पूर्ण महाराष्ट्रात हा शब्द ऐकायला जाणार आहे. मी नेहमी सांगतो, पवित्र आत्मा कोणाला घाबरत नाही, पवित्र आत्मा कोणाचा गुलाम नाही. मी काय आज आहे उद्या नाही, माझी गॅरंटी नाही. मी कधी पण या जगाला निरोप देणार आहे. देव आहे का असा निरोप देणारा? तो पृथ्वीवर पण आहे आणि स्वर्गात पण आहे. म्हणून तो आकाश पृथ्वी व्यापून राहणारा देव आहे असं वचनात सांगितलंय त्यांनी. त्या देवाचे तुम्ही पुत्र कन्या मुलं आहात. आणि ते पुत्र, ते कन्या, त्या मुली प्रेषित 2:38 वचनाच्या विरोधात काही अपशब्द बोलतात. सेवकाला खोटा संदेश टा, ओनली जीजस, नरकात जाणारा, याचं वचन ऐकणारा नरकात जाणारा. देव एवढी आजादी देईन का खोट्या संदेश त्याला घरोघरी जा म्हणन आणि सांग बिनधास्त वचन? भान नाही राहिला आजच्या विश्वासणाऱ्यांना की आम्ही काय बोलत आहोत, काय शब्द आमच्या मुखातून बाहेर पडत आहेत. जेव्हा भानावर येतील ना, तेव्हा वेळ निघून गेलेली असणार आहे. आज वेळ आहे म्हणून भानावर या आणि त्या वचनाचा सन्मान करा. हा, तुमचा बाप्तिस्मा नाही झाला ना, हरकत नाही, पण त्या वचनाला स्वीकृती तर द्या. देव बाप्पा, ते वचन तुझं आहे, ते पवित्र वचन आहे, ते अपशब्दाचं वचन नाहीये. आम्ही बोललो, आम्हाला क्षमा कर. जसं नेहमीच्या काळामध्ये त्या प्रजेने केलं, तसं आजच्या समयातल्या विश्वासणाऱ्यांना त्या वचनाची क्षमा मागण्याची एक संधी आहे. ज्यांनी ज्यांनी या वचनाच्या विरोधात एकही अपशब्द बोलले असले ना, ओनली जीजस आहे हा जरी शब्द वापरलेला असला, त्यांना पण क्षमा मागण्याची संधी आहे. पण प्रभू आल्यावर जर म्हणले ना आम्ही मागू, प्रभू म्हणशील नाही क्षमा होणार. मी याने अगोदर म्हणला असता तर क्षमा मिळाली असती. मी आल्यावर तर सगळे क्षमा मागणार आहेत. आता तुम्हाला काय करायचं ते तुम्ही ठरवा. म्हणून प्रियांनो, शेवटी एक वचन दाखवतो आणि या ठिकाणी आता मी थांबत आहे. शेवटचं वचन बायबलचं दाखवतो. 1 योहान 3 अध्याय 19-20 2 वचनं बघू आपण. 1 योहान 3 अध्याय 19-20 जोड वचन दिलेलं आहे. वाचा बाळा. माझ्याकडं आता हे करायचं, मी दिसतो बघायचं. वाचा, जोरात वाचा, त्याच्यात रेकॉर्ड झालं पाहिजे वचन. आपल्या शब्दाने किंवा जिभेने नव्हे तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी. तेच आपण सत्याचे आहो हे यावरून आपल्याला कळून येईल. आणि ज्या कशाविषयी आपले मन आपल्या स्वतःला दोषी ठरवते त्याविषयी आपण स्वतःच्या मनाला
त्याच्यासमोर उमेद देऊ, कारण आपल्या मनापेक्षा देव थोर आहे, त्याला सर्व काही कळते. त्याला सर्व काही कळते. सांगा, जो कोणी प्रेषित 2:38 वचनाविषयी नम्रतेने पश्चाताप करण्याच्या हेतूने प्रभू समोर येईल, प्रभूच्या मनाला नाही कळणार का या व्यक्ती काय करू राहिलाय, या व्यक्तीने काय प्रक्रिया करायची निर्णय घेतलाय, प्रभूचं मन आमच्या मनापेक्षा थोर आहे का नाही, प्रभूचं मन त्याला क्षमा करेल का नाही. पण जर नाही केलं तर विचार करा प्रियांनो. म्हणून हे एवढंसं मला 5 वचन काढण्यासाठी ना 5-5 घंट्याचा वेळ लागतो. कधी कधी मला 5-5 घंटे मला लागतात हे 5 वचन काढण्यासाठी. कारण हे शब्दकोश मधून वचन नाही काढत मी. देवाच्या आत्म्याला म्हणतो, ज्या वचनाची स्टार्टिंग केली त्यालाच अनुषंगून वचन दाखव मला. आणि बायबलची पानं चाळीत बसतो मी. पानं चाळत असताना अचानक देवबाप म्हणतो, हे वचन घे, ते वचन घे. लगेच लिहितो वहीमध्ये. मी संदेश तयार करत नाही, पाठांतरासाठी वचन घेतो आणि याच वचनाच्या आधारे संदेश होतोय. दिला का संदेशाचा विषय सांगितला का, की आज मी या विषयावर संदेश देणार आहे. बिना विषयाचा संदेश आहे हा, पण हा ऐकल्यानंतर याला विषय मी देणार आहे की कोणता विषय या संदेशाला योग्य आहे. आणि जेव्हा विषय मिळेल तेव्हा हा डाउनलोड होईल आणि युट्यूबला जाईल आणि तुमच्यापर्यंत येईल. किती श्रम आणि कष्ट घेतोय मी. जो झिजेल ना तो चमकेल, देवाची परिभाषा आहे. जो झिजणार नाही ना तो चमकणार नाही. झिजावं लागतं. आणि ते झिजणं माणसाने जरी नाही पाहिलं ना चालेल, पण देवाने पाहिलं पाहिजे. खरंच झिजू राहिलाय माझ्या नावाने. गरिबीच्या परिस्थितीत आहे पण झिजू राहिलाय माझ्यासाठी, त्याचं चमकणं निश्चित आहे. आणि त्याला चमकावणारा प्रभू आहे स्वतः. कोणी मनुष्य नाही त्याला चमकावणारा. जो चमकावणारा देव आहे तो तुमच्याकडे आलाय भेटायला माझ्या माध्यमातून. आता तुम्हाला चमकायचं का बिगर चमकाचं राहायचंय तुम्ही ठरवा. म्हणून मी आल्याबरोबर म्हणलं आज काहीतरी ग्रेट तुम्हाला ऐकायला देव बघ देणार आहे. आणि जेव्हा पण माझ्याद्वारे प्रभू या घरात येतो तुम्हाला ग्रेट वचनच ऐकायला मिळतंय. पण तुम्ही अजून एकही ग्रेट क्रिया देव बाप्पाला करून नाही दाखवली. तुम्ही गंभीरतेने वचन ऐकता. तुमचे चेहरे पाहिले ना, देवाचा आत्मा मला दाखवतो फार गंभीरतेने वचन ऐकतात. थट्टेने ऐकायच्या इराद्याने बसलेले नाही. पण ती गंभीरता तुम्ही कृतीमध्ये उतरवित नाही. ती कृतीमध्ये यायच्या वेळेला तुम्हाला निरनिराळ्या भीती दिसतात. मग लोकांच्या दिसतात, सेवकांच्या दिसतात, एरियाच्या दिसतात, न जाणे आणखी कष्टाच्या दिसतात. अहो देवापेक्षा कोणाला भिलं नाही पाहिजे. 12 शिष्य आहे ना, फक्त देवाला भ्यायचे. शास्त्री, सदुकी, परुषी, याजकांना ते भीत नव्हते. ते नेहमी त्याच्या मागं लागायचे या 12 जणांच्या. पण ते देवाचं उदाहरण द्यायचे त्यांना. आम्ही देवाचं ऐकायचं का तुमचं ऐकायचं याचं उत्तर द्या आम्हाला. उत्तर देता येत नव्हतं त्यांना. म्हणून त्यांची सेवा झाली. जो देवाला पाहून सेवा करील ना तो चमकल्याशिवाय राहणार नाही. पण जो माणसाकडून पाहून सेवा करायचा प्रयत्न करेल मग त्याची सेवा कशी होईल. मी कशाला कोणाचा न्याय करू. पण देवाकडून पाहून सेवा करणारा चमकल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्हाला चमकायचंय का बिगर चमकाचं राहायचंय याचा निर्णय तुम्ही घ्या. आणि निर्णय जर देवाला मान्य असला तर तुम्ही चमकल्याशिवाय राहणार नाही. आजच तुम्ही हृदयाला खुणगाठ बांधून टाका. आम्ही देवाला पाहून सेवा करण्याचा इरादा ठेवलाय, चमकल्याशिवाय राहणार नाही तुम्ही. पण तुम्ही माणसाकडे पाहून माणसाला उंचवण्यासाठी जर सेवा करायचा हेतून उद्देश असला मग त्याचा रिझल्ट काय येईल तो मी सांगू शकत नाही. देवाकडचा असलं ना त्याचा रिझल्ट आहे. म्हणून प्रियांनो, तुम्ही अभिषिक्त सेवक बनत आहात किंवा देवाने बनवलंय हे पद टिकवून ठेवा. जुन्या करारात अनेक राजे पडले कशामुळं
कशामुळं पडले? काही मोहामुळं पडले, काही प्रसिद्धीमुळं पडले, काही शैतानाच्या मार्गी लागले म्हणून पडले. शाऊल शैतानाच्या माग लागला होता का नव्हता? भूत वैद्य करणाऱ्याकडे गेला का नाही शाऊल? गेला का नाही? लिहिलंय ना राजाच्या पुस्तकामध्ये. राजे पाडण्याचं हे कारण आहे. या समयामध्ये सेवक आहोत आम्ही. सेवकानंतर दुसरा कोणी येणार नाही. सेवकावरच या जगाचा अंत देवाने ठरवलेला आहे. प्रभू केव्हा येईल कोणाला माहिती नाही, पण जेव्हा येईल प्रभू, ज्याचं काम उत्तम असेल त्याला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याचं काम उत्तम दिसणार नाही त्याचं काम जळाल्याशिवाय पण राहणार नाही. आता तुमचं काम जळावं का टिकून राहावं याचा विचार तुम्ही वैयक्तिकरित्या करा. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. दाखव बाळा. हा बंद कर.